रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेतील कामांचा उडालेला बोजवारा आणि जिल्ह्याचा टंचाई आराखडा वेळेत तयार न झाल्याबाबत मी विधानसभेत तारांकित प्रश्न केला होता। तो चर्चेला आला तेव्हा याविषयी स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन राज्याचे तत्कालीन ग्रामीण पुरवठा मंत्री श्री गुलाबराव पाटील यांनी दिले होते। त्यानुसार फेब्रुवारी 24 मध्ये त्यांनी मंत्रालयामध्ये या संदर्भामध्ये बैठक देखील आयोजित केली। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेली पाणी योजनांची कामे ही केवळ दिखावा आहे। 25% सुद्धा कामे झालेली नाहीत ही बाब या बैठकीत उघडकीस झाली होती। पत नसलेल्या एकेका ठेकेदारानं 100-200 कोटी रुपयाची कामे घेऊन ठेवलेली आहेत। ती कामे करत नाहीत। झालेल्या कामांनाही दर्जा नाही आणि त्याकडे पाणी पुरवठा विभागाचे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतात असे आपण या बैठकीत बोललो होतो आणि त्यात तथ्य असल्याच्या त्या बैठकीला उपस्थित असलेले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अमित सैनी यांनी देखील त्यावेळेला मान्य केले होते। डॉक्टर सैनी यांनी त्यावेळेला असे म्हटले होते की राज्यात रत्नागिरी जिल्हा हा एकमेव असा जिल्हा आहे की पीएमसी म्हणजे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमलेली असताना सुद्धा बहुतांशी योजना जिल्हा परिषदेने स्वतःकडे घेऊन ठेवल्या आहेत। योजनांची कामे होण्यासाठी लागतील तेवढे इंजिनियर कर्मचारी घ्या असे सांगूनही जिल्हा परिषदेने घेतलेले नाहीत। त्यामुळं ही स्थिती निर्माण झालेली आहे। ही सर्व गंभीर परिस्थिती समोर आल्यानंतर मंत्री महोदयांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अशा प्रकारे काम करणाऱ्या ठेकेदारांना तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले होते। कामाच्या तपासणीसाठी मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता ठाणे यांचे विशेष पथक तात्काळ गुहागरसह जिल्ह्यात पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले होते। परंतु गेल्या 10 महिन्यात ना कोणतीही चौकशी आली ना कोणावर कारवाई झाली। शासनाची महत्वाकांक्षी योजना चांगल्या प्रकारे राबवली जावी आणि जनतेच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी आम्ही अतिशय चांगले नियोजन केले होते। कारण या योजनेतून कामांना मंजुरी द्यायची होती त्यावेळेला जिल्हा परिषद अस्तित्वात होती, परंतु नंतर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपला, निवडणुका झाल्या नाहीत। त्यामुळं जिल्हा परिषद प्रशासन पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या हितसंबंधातून झालेला कामाचा अक्षरशः बोजवारा उडालेला आहे आणि हे मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लक्षात देखील आलेलं आहे। आजही जिल्ह्यात अनेक ठिकाणी योजनांची कामे अर्धवट आहेत। झालेली कामे निकृष्ट दर्जाची असल्यामुळं योजना कधी बंद पडतील हे सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे। शासनाचे शेकडो कोटी रुपये वाया गेले आहेत। ही बाब अतिशय गंभीर आहे आणि ही लक्षात यावी म्हणून तत्कालीन मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सखोल चौकशी करून होऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे अध्यक्ष महोदय करतोय। आपण संधी दिल्याबद्दल रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।